Welcome to Niti IAS, an institution for UPSC or MPSC studies. धनुष्यबाण. ठीक आहे. बहिर्मुखम आठवलं का नाही? धनुष्यबाण, चहाचा कप, प्रेमाचा चहाचा कप. एक्सपर्टीज लागणार आहे. असं नाही बोलू शकत की इसमें मेरी एक्सपर्टीज नाही आहे सो आय एम आउट, असं नाही चालणार. ठीक आहे. हे काय फिश टँगच म्हणणार, तो शार्क टँक नाही आहे. माझं नाव अकबर आहे. तर आपण सुरुवात करूया 2.1 कल्चरपासून. ठीक आहे. संस्कृती. त्या अगोदर पाहूया आपण सिलेबसचा कुठला पॉईंट आहे हा. तर इकडे पाहू शकता तुम्ही, हे आहे 2.1 संस्कृतीचे स्वरूप, संस्कृती व सभ्यता. संकल्पना काय आहे, वैशिष्ट्य काय आहे, वांशिक केंद्रीकरण आणि संस्कृती सापेक्षता. तर हा आहे सिलेबसचा पॉईंट. ठीक आहे. तर आता आपण पाहूया आत्तापर्यंत UPSCने कुठल्या वर्षी किती प्रश्न विचारले या एकाच टॉपिकवर. इथं पाहू शकता तुम्ही. तर 10 मार्काला आहेत, 20 मार्काला आहे, 15 मार्काला आहे. तर 3 टाईपचे प्रश्न विचारले जातात, 10, 15 आणि 20. ठीक आहे. 10 मार्काला किती शब्द लिहायचे? 150 शब्द लिहायचे. 15ला 250च्या आसपास आणि 20ला 300च्या सुमारास. ठीक आहे. 300 शब्द. तर इथं पाहू शकता तर जे टॉपिक आहेत, जसं की आता पहा, नेचर ऑफ कल्चर, कन्सेप्ट, कॅरेक्टरिस्टिक्स, हे मेन जे कीवर्ड्स आहेत, एथनोसेंट्रिझम आणि विजाविस कल्चरल रिलेटिझम, तेच मराठीमध्ये आहेत. पण हे UPSCचे म्हणून मी इंग्लिशमध्येच ठेवलेत हे, कारण की तुम्हाला कळून जावं, सोपं जातं इंग्लिशमध्ये. तर बघा, ॲट्रिब्यूट्स विचारलेत. ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत, कशाचे? तर कल्चरचे. 10 मार्काला विचारलेत. त्यानंतर एथनोसेंट्रिझम विथ कल्चरल रिलेटिझम. त्यानंतर कल्चरल रिलेटिझम, कन्सेप्ट ऑफ कल्चर, कन्सेप्ट ऑफ कल्चरल रिलेटिझम, कल्चर आणि सिव्हिलायझेशन, कल्चरल ट्रेड, कल्चर कॉम्प्लेक्स. हे जेवढे पण आता पाहणार आहोत, हे सर्व आपण याच लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. पॅटर्न ऑफ कल्चर, कल्चरल रिलेटिझम अप्रोच, एथनोसेंट्रिक अप्रोच, कल्चरल रिलेटिव्हिझम. बघा किती वेळा प्रश्न विचारलाय हा. तर हे एक आहे, हे एक आहे. पॅटर्न ऑफ कल्चर काय असतो, पॅटर्न ट्रेट काय आहेत, कल्चर कॉम्प्लेक्स काय आहेत. आता कल्चर डिफरंट काय कसा आहे सिव्हिलायझेशन बरोबर, म्हणजे सभ्यता आणि संस्कृती यांमध्ये फरक काय आहे. तर त्यासोबत तुम्हाला ॲट्रिब्यूट्स पण द्यायचे आहेत. ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? कॅरेक्टरिस्टिक्स. तर हे बघा 87 पासून ते आत्ता 2024 पर्यंतचे सगळे प्रश्न इथं मी मांडलेले आहेत. ठीक आहे. चला सुरुवात करूया आता. आता नेमकं नेचर ऑफ कल्चर, संस्कृतीचे स्वरूप काय असते. अच्छा ठीक आहे. तुम्हाला आता संस्कृती म्हटलं तर तुम्हाला काय आठवतं किंवा कसं वाटतं की आता कुणाची ही संस्कृती अशी आहे किंवा त्याची संस्कृती अशी आहे. तर ते फक्त त्याचं वय वाढत आहे किंवा त्याची वेशभूषा कशी आहे किंवा तो काय जेवत आहे तेवढंच कल्चर आहे का, किंवा त्याची कला कशी आहे किंवा कुठल्याही समाजाची कला कशी आहे ती संस्कृती आहे का अजून काही वेगळं आहे. तर तसं पाहायला गेलं तर संस्कृती जी आहे ना, तर वेगवेगळे जे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, जसे की मानववंशशास्त्र म्हणतात त्यांना, मानववंशशास्त्र किंवा मानवशास्त्र जे होते, तर त्यांनी खूप म्हणजे आता एक व्याख्या तयार करायला किती वर्ष लागतील? 5-10 वर्ष, 15 वर्ष. एक व्याख्या, एक सिंपल डेफिनेशन 2-3 ओळींची, तर किती लागले असतील? तर त्याला ऑलमोस्ट 100 वर्ष लागलात. तरी पण ते परिपूर्ण नाही आहे. म्हणजे एखादी व्याख्या जर करायची असेल आपल्याला, तर ती कधी पण युनिव्हर्सल असायला पाहिजे. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की फक्त 10 लोकांनाच लागू होती आणि या 20 लोकांना नाही लागू होत. तर युनिव्हर्सली ते ट्रू असायला पाहिजे. ठीक आहे. पण ती युनिव्हर्सली ट्रू व्हायला पण काही ना काहीतरी त्याचे वैशिष्ट्य वगैरे काही ना काहीतरी लागणारच ना. कुठे ना कुठेतरी अपवाद येतच राहतात. तर पहिली जी व्याख्या आहे, आता प्रमुख व्याख्या पाहूया आपण कुणी कुणी काय काय मांडलेत. तर पहिली जी व्याख्या आहे ती प्रमुख व्याख्या कुणी मांडली आहे, तर इथं पाहू शकता, एडवर्ड बी टायलर. हे खूप इम्पॉर्टंट अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे किंवा त्यांना क्लासिकल इव्हॉल्युनिस्ट, ठीक आहे, इव्हॉल्युशनिझम, उत्क्रांतीवाद, ठीक आहे, सिंपल शास्त्रीय उत्क्रांतीवाद आहेत हे. आणि त्यांना फादर ऑफ कल्चरल अँथ्रोपॉलॉजी पण म्हणतात. ठीक आहे. आता ते जर कन्वर्ट करायला गेलं तर बाप ऑफ कल्चरल अँथ्रोपॉलॉजी होईल. पण तसं आहे का? तसं नाही आहे. तर ते आहे सांस्कृतिक मानववंशशास्त्र असते जनक. ठीक आहे. सांस्कृतिक मानववंशशास्त्राचे जनक आहेत हे. ठीक आहे. म्हणजे फादर ऑफ कल्चरल अँथ्रोपॉलॉजी. किंवा तुम्ही इंट्रो वगैरे जेव्हा जेव्हा स्टार्ट करता तुम्ही, तर इथनं सुरुवात करू शकता. ठीक आहे. आता त्यांनी काय व्याख्या मांडली आहे, तर हे इंग्लिशमध्ये, ते तर मी वाचून नाही काढणार, पण एक
मोरले जर सांगायला म्हटलं तर हे व्याख्यामधनं काय कळून येतं, तर माणूस जे आहे ना त्यांनी मिळवलेले जे पण असतील, आता त्यात काय काय घटक येतात ते पण पाहणारच आहोत. तर मेन मेन जे घटक आहेत जसं की कुठले कुठले, एक कॉम्प्लेक्स होल आहे. त्यामध्ये काय येतं म्हणजे त्यांनी काय केलं अगोदर, हे जे शास्त्रीय उत्क्रांतीवाद होते किंवा क्लासिकल इव्होल्युशन होते, तर ते सभ्यता आणि कल्चर, ठीक आहे, सभ्यता आणि संस्कृती यांना एक समानच बघायचे. ठीक आहे, त्यांना जास्त फरक नाही कळायचा, म्हणजे कळायचा तसा, पण त्यांना वाटायचं सिव्हिलायझेशन आणि कल्चरमध्ये जास्त फरक नाहीये. पण ते नंतर कळून जाईल आपल्याला की कसं कसं इव्होल्युशन होतंय ते. तर बघा, एडवर्ड बी टायलर यांनी काय म्हणले, संस्कृती किंवा सभ्यता, असंही लिहू शकता किंवा फक्त संस्कृती लिहिलं तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये. तिच्या व्यापक नृवंशशास्त्रीय अर्थाने ती एक जटिल समग्रता म्हणजे एक कॉम्प्लेक्स होल आहे, ज्यात आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट येतात कांबळे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता कोणाचं आडनाव असेल तर सॉरी. कांबळे असं असं लक्षात ठेवा. ठीक आहे, सी ए लास्टला. आता यामध्ये कसं येतंय, नॉलेज, ठीक आहे, आर्ट, मॉरल्स, हे काय असेल, काय हे विसरलो मी, बिलीफ, हां, एल काय लॉज, लॉज होते ना, हां, आणि सी आहे कस्टम्स. ह्याचं वर खाली होऊ शकतं, कसंही चालेल, पण हेच येतात, नॉलेज, बिलीफ, आर्ट, मॉरल, लॉ, कस्टम, आणि दुसऱ्या जे पण कॅपॅबिलिटीज असतील, म्हणजे आता बघा त्याचं मराठीतलं रूपांतर काय आहे, ज्ञान, श्रद्धा. आता ह्याला पण तुम्ही असं करता की ज्ञान, श्र, कल, नी, का तसंही केलं असतं तरी चाललं असतं, पण हे खूप डिफिकल्ट जाईल म्हणून हे सिम्पल होतं. ठीक आहे, कांबळक असं लक्षात ठेवा. चालीरीती आणि समाजाचा सदस्य म्हणून माणसाने मिळवलेल्या, सगळ्यात इम्पॉर्टंट, कधी पण माणसाने मिळवलेलं मतलब म्हणजे काय होतं, की आता जन्मतः त्यांना हे भेटत नाही ना. कल्चर म्हणजे काय, तुम्ही जन्मतः सगळं घेऊन नाही येणार. ते जे तुम्ही पाहताय, बघताय, तेच तुम्ही शिकणार ना, जे आईवडिलांकडून किंवा समाजाकडून किंवा शिक्षकांकडून. ते सगळ्यांकडनं जे पण तुम्ही शिकताय, ते इतर कोणत्याही क्षमता आणि सवयींचा समावेश होतो. ठीक आहे, जे पण तुम्हाला सवयी लागतात. आता काही काहींना लवकर उठायची सवय असते, किंवा काही काहींना कुंभकर्ण असतात, 10-10 वाजेपर्यंत उठत नाहीत. ठीक आहे, पण समजू शकतो जे पण सवयी असतील. आता खानपानमध्ये वेगवेगळ्या सवयी लागतात, दूध प्यायचं का नाही, मग त्यात वेगवेगळं आलं, प्रोटीन घ्यायचं नाही, काही काहींना प्रोटीनच पचत नाही, लय वेगवेगळे कारणे असतात, पण ठीक आहे, ॲज अ राहू दे, ते राहू देच. ठीक आहे, तर हे कळलं. व्याख्या कळली. बघा, व्याख्या खूप इम्पॉर्टंट आहेत. हे जे व्याख्या आहेत ना, हे तुम्ही इथंच फक्त कल्चरमध्ये विचारलं म्हणून नाही लिहू शकता. हे जे आहेत, जरी यांचं जरी नाव आलं, आता आपण 6th टॉपिक आहे अँथ्रोपोलॉजिकल थेरीज. ठीक आहे, तर त्यामध्ये पण हे यांचं पहिलंच आहे. ठीक आहे, पहिली स्कूल ऑफ थॉट आहे क्लासिकल इव्हॉल्युशनिझम किंवा इव्हॉल्युशनिस्ट. ठीक आहे, टंग ट्विस्टर आहेत. तर यांचा यामध्ये पण उल्लेख आहे. तर यामध्ये तुम्ही काय करायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले तर नाव लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट हे राहिलं, प्रिमिटिव्ह कल्चर. हे काय आहे, काय वाटतं, तर हे आहे बुक त्यांची. ठीक आहे, या बुकमध्ये त्यांनी ही डेफिनेशन दिलेली आहे. तर जेव्हा पण तुम्ही उत्तराची सुरुवात कराल कल्चरची, तर पहिले नाव, मग त्यांची बुक, आणि स्पेशली अजून एक्स्ट्रा अर्धा किंवा 1/3, अजून त्याच्या अर्ध्याचा 1/3 करा, तेवढे मार्क्स तरी भेटतीलच तुम्हाला. 1871 जर इयर जर लक्षात ठेवलं तर अजून बघा, हा जो सब्जेक्ट आहे ना, या सब्जेक्टमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे माहिती का, तुमचं स्पेशलायझेशन लागतं. बाकी जी एसमध्ये एवढं स्पेशलायझेशन नाही लागणार की तुम्हाला इयरच लिहायचं आहे किंवा हे पण अँथ्रोपॉलॉजिस्ट लिहायचे, काही गरज नाही आहे. ठीक आहे, पण या सब्जेक्टची डिमांडच ही आहे की तुम्ही जेवढं एक्सपर्ट व्हाल तेवढं चांगलं आहे, आणि असं दाखवायचं आहे आपला की आपण एक्सपर्ट आहोत. ठीक आहे, तर बऱ्यापैकी कळून गेलं असेल तुम्हाला शास्त्रीय उत्क्रांतीवाद. अजून त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत, ते पण आपण जाणून घेऊयाच पुढे. तर आता आपण जाऊया पुढे. आता दुसरे जे येतात, सगळ्यात इम्पॉर्टंट व्याख्या, आपण 3 व्याख्या घेणार आहोत. दुसरी ही आहे,
ही पण थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, पण समजून जाण्यासारखी आहे. आता बघा, ब्रॉनिस्लॉ मॅलिनॉस्की हे फंक्शनलिस्ट आहेत. फंक्शनलिस्ट मतलब क्या? कार्यात्मकतावाद. ठीक आहे. कार्य कार्य म्हणजे काय? काहीतरी फंक्शन असेल, काहीतरी कार्य असणार. कुठल्याही कल्चरचं काही ना काहीतरी कार्याशिवाय ते करणारच नाही. काही ना काहीतरी मेजर फंक्शन दिलेलंच असेल. आता ते पाहूयात, पण पहिले आपण त्यांची व्याख्या पाहूया कुठली बुक होती. तर त्यांची बुक आहे अ सायंटिफिक थेअरी ऑफ कल्चर अँड अदर एसेस. ठीक आहे, 1944. आता मॅलिनॉस्कीने काय म्हटलंय? संस्कृती ही एक विशाल एकात्मिक व्यवस्था आहे जी व्यक्तींच्या जैविक आणि मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि अशा प्रकारे गटाचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी तयार केली गेली आहे. मानसिक आणि, हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे, मानसिक आणि जैविक हे जे गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी एक तयार केली गेलेली एक संस्था, काइंड ऑफ कल्चर. ठीक आहे, संस्था पण नाही बोलू शकत, एक व्यवस्था आहे. तर मॅलिनॉस्कीने संस्कृतीला काय म्हटलेलं आहे, जसं बघितलं गेलं तर मानवी गरजा पूर्ण करण्याचे साधन मानलेले आहे. जर तुम्हाला काहीच आठवलं नाही की बाबा मॅलिनॉस्कीने काय म्हटलेलं आहे, ही लास्ट ओळ लिहा. पण प्लस जसं मी म्हटलं, या एक्सपर्टीज लागणार आहे. असं नाही बोलू शकत की इसमें मेरी एक्सपर्टीज नाही आहे सो आय एम आउट, असं नाही चालणार. ठीक आहे, हे काय काय फिश टँकच म्हणणार, तो शार्क टँक नाही आहे. चला, तर हे बऱ्यापैकी कळून गेले. बुक कुठली होती? अ सायंटिफिक थेअरी ऑफ कल्चर अँड अदर एसेस. बघा, हे इंग्लिशमध्ये लिहिले तरी चालेल, पण बाकीचे सगळं मराठीमध्ये यायला पाहिजे, माझ्या मते तरी. ठीक आहे, चला नेक्स्ट डेफिनेशनकडे वळूया. आता इम्पॉर्टंट येतात, तसं बऱ्यापैकी सगळेच इम्पॉर्टंट आहेत, पण तरी पण एक इम्पॉर्टंट येतात. हे आहेत हर्स्कोविट्स. हर्स्कोविट्स, मेलविल मेलविल हे हर्स्कोविट, किंवा फक्त एवढं जरी लिहिलं तरी चालेल, इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं काय आहे तर, त्यांची बुक आहे मॅन अँड हिज वर्क्स, द सायन्स ऑफ कल्चरल अँथ्रोपॉलॉजी, 1948. ठीक आहे, स्वतंत्र झाल्यावर एक वर्षांनी यांनी हे या पुस्तकात लिहिलंय. तर त्यांच्यात सिम्पल डेफिनेशन लिहिले कल्चरची किंवा संस्कृतीची. ते काय म्हणतात? हे कल्चर जे आहे ते आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट आहे, जे क्रिएट केलेलं गेलेलं असतं मॅनद्वारे. ठीक आहे, अराउंड हिमसेल्फ. म्हणजे काय होतं? मानवाने स्वतःभोवती निर्माण केलेले कृत्रिम पर्यावरण. होय होय, ठीक आहे. म्हणजे कृत्रिम पर्यावरण केलेलं आहे. म्हणजे काय, आता आपल्याला काय, आता गरम होतंय, एसी लावला, किंवा मग आता कम्युनिकेट करायचं आहे, मला माईक लावायचं आहे, तर हे कृत्रिम पर्यावरण केलंय ना आपण. आता फॅमिली आहे, जे पण असेल. ठीक आहे, अजून डिटेलमध्ये जाणार आहोत याच्या. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं संस्कृतीचे कुठले कुठले मेन मेन घटक असतील? आता आता संस्कृती म्हणजे एक छोटंसं जाळं नसणार ना, खूप मोठं जाळं आहे हे. त्यामध्ये खूप काही इंटरलिंकिंग असतात. काही काही पॅटर्न असेल, काही काही कॉम्प्लेक्स असतात, काही काही ट्रेट्स असतात. तर याचा अर्थ काय ते बघूया आता आपण. द कंपोनेंट्स ऑफ कल्चर. आता आता बघितलं गेलं तर जे संस्कृती आहे ते विविध घटकांनी बनलेली आहे. काही ना काहीतरी जुळलेलं असतंय. कुठल्या ना कुठल्या तरी एक निर्देशक म्हणून एक काही ना काहीतरी कनेक्टेड असतात, आणि त्याला कनेक्टेड होऊन अजून एक वेगळा कल्चर होतो, आणि सगळं समूह बनून पण वेगळा कल्चर होतो. त्याचं एक्झाम्पल आता पाहणारच आहोत. तर मेजरली जे कंपोनेंट्स आहेत, जे घटक आहेत, ते काय आहेत? मेजरली सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला येतो संस्कृती विशेषक, म्हणजे काय? कल्चर ट्रेट. त्यानंतर संस्कृती संकुल, कल्चर कॉम्प्लेक्स. आणि त्यानंतर लास्ट शेवटी काय येतं? संस्कृती नमुना, म्हणजे पॅटर्न. या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, ते एकत्र येतात आणि असे कार्य करतात की एकदम वेगळंच कल्चर होऊन जातो. तर एक एक करून पाहूया आता. मेन मेन काय आहेत, पहिला स्टार्टिंग पासून पाहूया. आता सगळ्यात इम्पॉर्टंट येतो पहिला कल्चर ट्रेट. कल्चर ट्रेट म्हणजे काय? तर काय वाटतं? आता हे एक कल्चर ट्रेट आहे. हे काय आहे? पेन आहे. हे काय आहे? छोटा, सगळ्यात छोटा कल्चरचा भाग कुठला असेल तर ते आहे कल्चर ट्रेट. ओके, एवढंच व्याख्या, एवढी व्याख्या लक्षात ठेवा. कल्चर ट्रेट म्हणजे काय? हे किंवा हे सर्वात लहान. ठीक आहे, हां, सर्वात लहान संस्कृतीचा सर्वात लहान आहे हा.
संस्कृती विशेषक हा संस्कृतीचा सर्वात लहान अविभाज्य, ह्याच्या पुढं ह्याला तोडून वेगळं काय नाही करता येणार. ती वेगळी गोष्ट आहे की तुमच्याकडे जर पेन्सिल वेगळी आली असेल तर तोडून ते दुसरे दोन्हीकडनं तुम्ही धार करून मस्त लिहायचं लहानपणी. आता पेन्सिलचा तर जमानाच गेलाय, सगळं टॅबवरच चाललंय. हे तर ठीक आहे शिक्षणासाठी, पण पोरांकडे तर जाऊ देता. अविभाज्य आणि ओळखता येण्याजोगा घटक आहे जो स्वतःमध्ये एक पूर्ण अस्तित्व असतो. ठीक आहे, स्वतःमध्ये पूर्ण अस्तित्व आहे हा, ह्याचा काही ना काहीतरी रोल असणारच ना, अस्तित्व आहे ह्याचा. आणि हा एक विशिष्ट वर्तन, एखादी वस्तू किंवा एक विश्वास किंवा एक कल्पना ही असू शकते. जरुरी गरजेचं नाही की हे फक्त पेनच असेल किंवा हे असेल. कुणाचं वर्तन असू शकतं, वस्तू असू शकते किंवा विश्वासही असू शकतो. ठीक आहे, आता कमी भेटतोय पण ठीक आहे, विश्वास पण एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर किंवा एक कल्पना पण असू शकते. आणि हा संस्कृतीच्या विश्लेषणाचा पाया आहे. सगळ्यात बेसिक जे असेल ना, तिथनं सुरुवात होती आपल्या संस्कृतीची. तर इथनं पुढे ह्याचं कनेक्शन वाढत जाणार. ह्याच्या कनेक्शनला काय म्हणणार, ते एक मोठी म्हणजे एक कॉम्प्लेक्स होऊन जाईल. कॉम्प्लेक्सचा मग पॅटर्न होऊन जाईल. तेच येणार आहे पुढे. आता उदाहरणे पाहूया, उदाहरणावरनं कळून जाईल की तुम्हाला काय म्हणायचं आहे. भौतिक विशेषक. भौतिक म्हणजे काय, मटेरियल किंवा फिजिकल. जसं की साडी, धनुष्यबाण. ठीक आहे, महिर्मुखम बहिर्मुखम, आठवलं का नाही. धनुष्यबाण, चहाचा कप, प्रेमाचा चहाचा कप, किंवा मग अजून कुठले, येवले चहा, गांधी टोपी, स्मार्टफोन, हे पण एक भौतिक विशेषक आहेत. त्यानंतर अभौतिक विशेषक कुठले कुठले, जसं की नमस्कार करण्याची पद्धत किंवा मग शुभ प्रभात. आता तर कोणी म्हणत नाही शुभ प्रभात, डायरेक्ट गुड मॉर्निंगच म्हणतात. विशिष्ट देवतावरील श्रद्धा असेल किंवा रांगेत उभे राहण्याची नियम. ठीक आहे, रांगेत कुठं उभं राहतात. एक विशिष्ट लोकगीत असेल. आता तर रीलवरच चाललंय सगळं, वेगवेगळे लोकगीत. त्यानंतर ह्याचं महत्त्व काय आहे बघा. कुठलाही प्रश्न येऊ द्या, आता तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न येईल, काय येणार, काय वाटतं तुम्हाला, काय येईल ह्याच्यावर प्रश्न. सरळ प्रश्न येईल. क्लीन तर केलं ना. सरळ प्रश्न काय येईल माहिती, हे सरळ देतील किंवा मराठीमध्ये हे देतील. बघा, दोन्हीची तयारी ठेवा. असं नका समजू की मला फक्त इंग्लिशच येत नाही मग मी मराठीतच करणार. पण जे शब्द आहेत, कधी कधी काय होतं माहिती का, तुम्ही हे वाचता, आपल्याला डायरेक्ट क्लिक नाही होत की हे काय आहे, पण हे जेव्हा वाचता ना तुम्ही, तेव्हा लगेच क्लिक होऊन जाईल. तर दोन्हीची तयारी ठेवा. आणि हे जे PDF आहेत, हे तर आहेत, हे क्लास नोट्स आहेत. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त पण मी ॲडिशनल नोट्स बनवलेत. ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे. तेही तुम्ही पाहू शकता या लेक्चरवर. हे आय गेस यूट्यूबवरती पण भेटून जाईल किंवा टेलिग्राम चॅनल पण भेटून जाईल. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. ठीक आहे, कंपोनेंट्स ऑफ कल्चर कळलं. स्टार्टिंगचा पहिला काय होता, ट्रेट. ट्रेट म्हणजे काय हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, सगळ्यात लहान, अविभाज्य. ठीक आहे, त्यानंतर त्यात भौतिक विशेषक, अभौतिक विशेषक आपण पाहिले आणि त्याचं आता महत्त्व पाहतो. आता महत्त्व काय आहे, सांस्कृतिक विशेषक हे संस्कृती विश्लेषण करण्यासाठी आहे. विश्लेषण म्हणजे काय, एक डिस्क्रायबिंग फॅक्टर आहे. हा डिस्क्राईब करतो. आता हे पेनामुळे आपल्याला काहीतरी ना काहीतरी डिस्क्राईब करतो आपण. आता हे पेन लिहू शकतो आम्ही, कुठे रंगरंगोटी करू शकतो, कोणावरही उठवू शकतो. ठीक आहे, संस्कृतीमधील तुलना करण्यासाठी आणि सांस्कृतिक प्रसार, परिवर्तन प्रक्रिया समजून घेण्यासाठी मूलभूत एकक आहे. आता हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे. ह्याचा प्रसार आता इथपर्यंत यायला, डिजिटल पेनला व्हायला, आता पहिले आपण सुरुवात कशी कुठनं केली असेल जरा आठवा बरं. दगडापासून केली असेल. ठीक आहे, आता कुठनं कुठं चाललं आता पहा. पहिले दगड आला, ते कोरायला लागले आपण भिंतीवर. त्यानंतर त्याचे रंग आले, रंग कोरायला लागले. त्याची अशी छोटी छोटी पेन्सिल, रंग पेन्सिल केली आपण, ते कोरायला लागले किंवा हाताने पण करायला लागले असे उमटे उमटे. तिथनं मग जर इव्हॉल्युशन पाहायला गेलं फक्त पेनचंच, त्यानंतर हळूहळू मग पेन्सिल यायला लागल्या, मग पेन यायला लागले. पेनवर तर आत्तापर्यंत चाललेलंच होतं. ठीक आहे, पेनच्या नंतर मला वाटतंय त्यानंतर काय आलं असेल, त्यानंतर स्मार्टफोन्स आले, स्मार्टफोनवरती पेन आले, मग इथपर्यंत आलो. ठीक आहे, तर हे प्रसार कसा झाला हे कळून जातं आपल्याला. कळून गेलं. आता हे पेन आणि आपला इथला पेन आहे, चायनामधला पेन वेगळा असणार. ठीक आहे, त्याचे लेड वगैरे जे पण आतले कंपोनेंट्स असतील हे वेगळे असतील. त्यानंतर परिवर्तन प्रक्रिया, जसं मी सांगितलं, समजून घेण्यासाठी आणि आपण तुलना करू शकतो. आता आमच्या ह्याच्यात हे ॲक्च्युली बघितलं तर चायनाचंच आहे, पण तरी पण बाकीच्या पण जर दुसऱ्या असतील तर पेन हे एक आहे, किंवा कुठलीही तुलना करायची असेल तरी तुलना करायला सोपं जातं. आणि हे एक मूलभूत एकक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. ग्रेट.
कल्चरल ट्रेड, संस्कृती विशेषक. सेकंड पाहूया आता. कल्चर कॉम्प्लेक्स, नावातच आहे कॉम्प्लेक्स आहे काहीतरी. काय कॉम्प्लेक्स आहे? काय नाही कॉम्प्लेक्स, टेन्शन नका घेऊ. आता यामध्ये काय होतं बघा, इन जनरल जर सांगायला गेलं तर हे पेनाचं एक समूह बनेल. ठीक आहे, वेगवेगळे पेन येतील, त्यांचं एक गठबंधन झालं. ठीक आहे, आता गठबंधन खूप व्हायला लागलेत, जाऊ द्या. तर ह्यांचं जेव्हा अनेक विशेषक येतात, ठीक आहे, संस्कृतीचे जे विशेषक अनेक आले तर ते होतात कॉम्प्लेक्स. ठीक आहे, म्हणजे काय जर सांगायचं झालं तर विशेषक स्पेलिंग, ठीक आहे जाऊ दे, सिम्पलमध्ये सांगतो. म्हणजे ट्रेड्स खूप सारे झाले. ठीक आहे, ह्याच्यात प्लस प्लस ट्रेड झाले, ह्याच्यात ट्रेड्स ॲड झाले, ट्रेड्स ॲड झाले, 3-4 ट्रेड्स ॲड झाले. तर ह्या तीन सगळ्यांचा समूह काय होईल? ओके, कल्चर कॉम्प्लेक्स. आता यामध्ये काय, आता संकल्पना पाहूया आपण. संस्कृती संकुल म्हणजे अनेक संबंधित संस्कृती विशेषक म्हणजे कल्चर ट्रेड्स एकत्र येऊन तयार झालेला एक अर्थपूर्ण, फक्त पेन येऊन बसणं असं काय नसेल, काही ना काहीतरी अर्थपूर्ण करतील हे, आणि कार्यशील समूह असेल. हे विशेषक एका विशिष्ट हेतूसाठी किंवा कार्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात, ज्यामुळे त्यांना एक विशिष्ट ओळख प्राप्त होते. तर सगळे पेन मिळून असं लिहिणार नाही ना, काहीतरी वेगळं, काहीतरी अर्थ असेल किंवा काहीतरी वेगळं एकत्रितपणे कार्य करत असतील. सगळ्यात इम्पॉर्टंट. आता आपण उदाहरणे पाहूया. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे क्रिकेटचा खेळ. आता त्यामध्ये पण फिजिकल आहेत आणि किंवा फिजिकल बोलू शकता किंवा मटेरियल आणि इममटेरियल. ठीक आहे, फिजिकली काय आहे, बॅट आहे, बॉल आहे, पॅड्स आहेत, ठीक आहे, हॅट आहे, हेल्मेट आहे, हे फिजिकल झाले. त्यानंतर जर पाहायला गेलं म्हणजे अभौतिक आणि भौतिक. ठीक आहे, भौतिक म्हणजे काय, मटेरियलिस्टिक, मटेरियल जे आपल्याला हात लावू शकतो. अभौतिक म्हणजे काइंड ऑफ नाही हात लावू शकत, जसं की नियम वगैरे आले, खेळाडूंचे नियम, भूमिका, स्कोरिंग पद्धती, प्रेक्षकांचे वर्तन. आता हे काय आपण हात नाही लावू शकत किंवा मोजू नाही शकत बऱ्यापैकी. तर यासारख्या अनेक विशेष एकत्र येतात तेव्हा काय होतं, तेव्हा क्रिकेट होतो. हे सगळं समूह झालं. आता हे जे एक एक जे मी सांगितलं जे पण असेल, बॅट हे काय आहे, ट्रेट, बॉल ट्रेट आहे, विकेट्स ट्रेट आहे, पॅड्स हे ट्रेट आहे. ठीक आहे, त्यानंतर खेळाचे नियम, भूमिका, पद्धती, प्रेक्षकांचे वर्तन हे काय आहेत, हे पण सगळे मिळून ट्रेट्सच आहेत. क्लिअर आहे? हे जेव्हा ट्रेड्स एकत्र येतात क्रिकेट होतो. ठीक आहे, आता रिटायरमेंट पण घेतलं विराट कोहलीनं, ते थोडंसं दुःख आहे पण कोई बात नाही. माहीबाई कधी घेतात ते काय माहीत, आता IPL मधनं ते म्हणतात ते पुढच्या वर्षी पण काय होत नाहीये. पण आता मला वाटतं सध्या तरी घेतीलच, कारण की एवढा चांगला परफॉर्मन्स नाही राहिला. ठीक आहे, माहीबाई बेस्टच आहे, एनी टाइम बेस्ट आहे. जे कार्य केले त्यांनी, आत्ता काय आय गेस हॉल ऑफ फेममध्ये त्यांचं नाव आलंय पहिल्यांदा, ते पण पहा तुम्ही. भारतीय विवाह समारंभ हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. वधूवरांचं सगळं जे पण असतील, मेकअप, जेवण, डेकोरेशन, हॉल, नातेवाईक, त्यांची टोमणे, ते अभौतिक झालं. मग ते सगळं सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, लग्न समारंभ. आता लग्नाचं जाऊ दे विषय, नंतर काय ते लग्न पण एक टॉपिक आहे. ठीक आहे, विवाह आय गेस मॅरेज एक आहे टॉपिक. कुठला आहे मला सांगा? 2.2 नाही मला वाटते, 3च आहे मला वाटते. ठीक आहे, भारतीय विवाह समारंभ सोहळा संपला. ठीक आहे, लग्न झालं. आता आता शेती करा. ठीक आहे, शेती पद्धती पण तशाच प्रकारे. आता तुम्हाला एकदा अंदाज कळला ना, लिंक कळली की बाबा, एकदा ते माइंडसेट कळून गेलं की बाबा हे जरी आलं कल्चर कॉम्प्लेक्स तर तुम्ही काय लिहिणार. तुम्हाला मेजरली जर पाहायला गेलं तर उदाहरणं लक्षात ठेवायला पाहिजे. संकल्पना पण इम्पॉर्टंट आहे, पण उदाहरणावरनं अजून क्लिअर होऊन जातं एक्झामिनरला की भाई तुला कळलंय का नाही. ते कसं कळणार, तुम्ही हे रटून जाणार, पण उदाहरणावरनं कळून जाईल. आणि हे उदाहरणं एवढे मोठे नाही लिहायचे. ठीक आहे, हे फक्त रेफरन्ससाठी आहेत. तुम्ही ह्याचे नोट्स पण बनवू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे.
पण एवढं लिहित बसाल तर तेवढं मग तुम्हाला टाइम पण नाही पुरणार, आणि वेळ जेव्हा असेल आणि बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल जो पेपर असतो तो असा असणार आहे आता तुमचा. इथं प्रश्न असणार, इथं स्पेस असेल, 10 मार्काला 2 पेज दिलेत, प्रत्येकात 100 शब्द बसले पाहिजे. ठीक आहे, 100 नाही बसतील, 70च्या आसपास तरी बसतीलच बऱ्यापैकी. व्यवस्थित लिहा. आणि मेन म्हणजे मराठीमध्ये काय होतं प्रॉब्लेम, आता तुम्ही लिहिलं, ठीक आहे, असं लिहिलं, असं चालणार आहे का? नाही, त्याच्यावरती रेश मारायला लागणार आहे तुम्हाला. नाहीतर तुम्ही म्हणाला एक्झामिनरला तूच मार, मग तुझे -2-3 मार्क्स गेले, जास्त जातील मला वाटते, कारण की ते क्लिअरच दिसणार नाही आणि ते शोभत पण नाही. मराठी आता बिना लाईनचं तर कसं दिसणार ते. तर एक थोडंसं एक चॅलेंजिंगच टास्क आहे जे मराठीमध्ये लिहिणारे आहेत. इंग्लिशमध्ये पण लिहिणारे असतील त्यांना तर बऱ्यापैकी थोडंफार ॲडव्हान्टेज आहे, पण असं पण नाही. पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आपण आन्सर रायटिंगची पण प्रॅक्टिस करणार आहोत. बने रहे. ठीक आहे. शेतीमध्ये मध्ये काय असणार, नांगर, बैल, जे पण असेल, मजूर, अवजारे जे पण असतील, मग जमिनीची पूजा, मग हे काय, पेरणी, कापणीचे तंत्र, हे सर्व घटक एकत्र येऊन शेतीचे जीवन होतं. आता ह्याचं महत्त्व काय आहे? संस्कृती संकुल हे संस्कृतीच्या अधिक जटिल युनिट्सना समजून घेण्यास मदत करतात. ते संस्कृती विषयकांना एक कार्यक्षम सामाजिक संदर्भ देतात. म्हणजे जे विशेषक आहेत त्यांना अजून ते कार्यक्षम करतात, अजून त्यांना बिल्ड करतात, तर अजून त्यांना एक जटिल करतात. क्लिअर आहे? पुढे जाऊया. स्लो होत असेल स्टार्टिंगला, पण स्टार्टिंग स्लोच घेणार आहे मी, नंतर नंतर पेस पकडूया आपण. ठीक आहे, क्लिअर आहे? कल्चर कॉम्प्लेक्स. आता आपण पाहूया पॅटर्न, सगळ्यात मोठा आहे हा. ठीक आहे, म्हणजे सगळे जे आपले कॉम्प्लेक्स होते, ट्रेड्स आहेत, ते सगळे मिळून काय होणार, पॅटर्न बनेल. एक पॅटर्न, नमुना तयार होतो. एक आकृतीबंध म्हणतात किंवा नमुनाही म्हणतात, असं काही स्पेसिफिक नाही, तुम्ही कुठलाही लिहू शकता. नमुनाही म्हणा संस्कृतीचा, किंवा संस्कृती आकृतीबंध. ठीक आहे. आता बघा, हे सगळे जे मिळून होतंय ते इजिप्शियन कल्चर झालं. मग हे काय झालं, इजिप्शियन कल्चर. आता इजिप्त का घेतलं, मी भारत पण घेऊ शकलो असतो, पण हे कसं आहे, वेगळं जर असेल ना जरा बरं वाटतं है ना, डोळ्यांना पण छान दिसते, काहीतरी वेगळं चाललंय यांचं. इथं कॅट आहे, इथं काहीतरी वेगळे, इथं त्यांचं आर्किटेक्चर आहे, इथं पॉटरी आहे, इथं त्यांचं वेगळं आर्किटेक्चर आहे. स्पिंक्स आहेत, हे पण स्पिंक्सच आहे. हे राजा होते, कॉफिन सिस्टम आहे इथं. इथं त्यांचे लेखाजोखा, कॅमल. कॅमलवर पण प्रश्न विचारलेला UPSCनं. आय गेस तुम्ही अनुभव सिंग बस्सीचा तो पाहिला असेल, ते कॅमलवरती हे जा का रहा है, ठीक है, क्यों जा रहा है, फिर रेगिस्तान का राजा स्विमिंग कर रहा है, तो ऐसा है. ठीक आहे, कोई बात नाही, पॅटर्न कळून जाईल. आता पाहूया पॅटर्नची व्याख्या काय आहे. आता जसं सांगितलंय, पहिलेच क्लिअर केलंय, की जेव्हा अनेक संस्कृती संकुल म्हणजे कल्चर कॉम्प्लेक्सेस आणि संस्कृती गुणधर्म किंवा ट्रेड्स, गुणधर्म म्हणा किंवा ते विशेषक म्हणा, जे छान वाटेल ते लिहू शकता तुम्ही, एकत्र येऊन एका मोठ्या एकात्मिक आणि सुसंगत व्यवस्थेची निर्मिती करतात, त्याला संस्कृती नमुना किंवा कल्चर पॅटर्न किंवा संस्कृती आकृतीबंध म्हणतात. हे संस्कृतीचे एकूण स्वरूप, कार्यपद्धती दर्शवते. संस्कृती नमुना हा त्या संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांवर आणि तत्वांवर आधारित आहे किंवा असतो. बऱ्यापैकी कळून गेलं असेल. इन शॉर्ट, कल्चर ट्रेट प्लस कल्चर कॉम्प्लेक्स इज इक्वल्स टू कल्चर पॅटर्न. आता त्याचे उदाहरणं पाहूया आपण. त्या अगोदर अजून एक मानवशास्त्रज्ञ आहेत, जे की आहेत रुथ बेनेडिक्ट. ठीक आहे, असं लिहू शकता. यांनी काय केलं बघा, पॅटर्न्स ऑफ कल्चर त्यांचं पुस्तक आहे 1934 मध्ये. तर त्यांनी ही जी संकल्पना आहे पॅटर्नचा, तर त्यांनी खूप सखोल अभ्यास केला यावर, आणि त्यांनी संस्कृतींना व्यक्तीप्रमाणे, तर यांनी काय केलं, पॅटर्न्स ऑफ कल्चरमध्ये या पुस्तकात त्यांनी सखोल अभ्यास केला, आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, व्यक्तींप्रमाणे विशिष्ट व्यक्तिमत्व किंवा आकृतीबंध असतो असे म्हटलेले आहे. म्हणजे प्रत्येक जी ट्राईब्स असेल त्यांना एक वेगळी काइंड ऑफ उपाधी दिली, किंवा त्यांचं एक नेचर सांगितलं त्यांनी पॅटर्न बघून. तर आता एक्झाम्पल बघितलं तर, उदाहरणार्थ त्यांनी जुनी म्हणजे काय, ZUN आहे. आता ते जुनी कसं येते बघा,
त्यांनी ह्या आदिवासी संस्कृतीला काय म्हटलेलं आहे? अपोलोनियन. ठीक आहे, अपोलोनियन म्हणजे काय? शांत आहे, संयमी आहे. ठीक आहे, एकदम शांत संयमी, जास्त चिडचिड नाही. आपल्या घरात असतील की काही ना काहीतरी पिली असतातच, की ते लय जास्त करून तसेच असतात, पण बऱ्यापैकी काही काही शांत पण असतात माझ्यासारखे. मी पण शांत होतो बाय द वे, खूप शांत होतो मी. आता थोडंसं झालंय, आता थोडासा भावनिक नाट्यमय असू शकेल मी थोडंसं. त्यानंतर ठीक आहे, जुनी जी होती ट्राईब ती काय कशी होती? शांत, जुनी आहे म्हणून शांत आहे, संयमी आहे. त्यानंतर दुसरी जी ट्राईब होती क्वाकितुल, नाव लक्षात ठेवा, क्वाकितुल, क्यूतुल कसं असेल. आदिवासी संस्कृतीला त्यांनी काय म्हणले? डायनोशियन. आता डायनोशियन म्हटलं की एकदम खतरनाक डायनोसॉर टाईप असेल असं नाहीये, भावनिक नाट्यमय. ठीक आहे, डायनोसॉर पण इमोशनल होते असं लक्षात ठेवू शकता. असे नमुने दिले त्यांनी. हे पॅटर्न पाहून बघितले त्यांनी. एका कल्चरल ट्राईबचं त्यांनी पॅटर्न पाहिला आणि मग त्यांनी ते नाव दिलंय. बऱ्यापैकी कळून गेलं असेल आताच तुम्हाला. त्यानंतर पाहूया आता या कल्चर जे पॅटर्न आहे तर त्याचे काही काही उदाहरणे पाहूया. आता आपलं जर बेस्ट उदाहरण जर सांगायचं झालं तर आपली जी भारताची संस्कृती जी आहे ती सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. भारतीय संस्कृती नमुना. यात काय येतं? आता आपली खूप सारे ट्रेड्स आहेत, कॉम्प्लेक्सेस आहेत. एक्झाम्पल, संयुक्त कुटुंब पद्धती, आध्यात्मिकता, अतिथी देवो भव. ठीक आहे, अतिथींचा आदर करणे. मग कर्मसिद्धांत, जाती व्यवस्था, विविधतामध्ये एकता, सण उत्सवांचे महत्त्व, ईद, गणेशोत्सव खूप सारे आहेत. त्यानंतर सहिष्णुता किंवा टॉलरन्स, आपण खूप टॉलरेट करतो, दुसऱ्यांना पण खूप टॉलरेट करतो. यांसारखे अनेक संस्कृती संकुल एकत्र येतात आणि एक विशिष्ट भारतीय संस्कृती नमुना तयार करतात. लक्षात राहील. ह्याच्यातले 2-3 एक्झाम्पल द्या. हे एक्झाम्पल द्या. हे जर लिहिलं हे ॲड ऑन आहे. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट आहे हे. त्यानंतर आधुनिक पाश्चात्य संस्कृती नमुना. आता आधुनिक पाश्चात्य म्हणजे काय? वेस्टर्न जे वर्ल्ड आहे. आता त्याचा नमुना कसा असेल? तर एकतर कन्झ्युमरिझम असेल. ठीक आहे, प्रॉफिट मेकिंग, प्रॉफिट माइंडसेट, बिझनेस माइंडसेट, ओपन आहे कल्चर, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. तर तेच येईल यामध्ये. तर पाहायला गेलं तर व्यक्तिवाद आहे. ठीक आहे, इंडिव्हिज्युअलवर जास्त फोकस ठेवतात. आपण सोशलिस्ट देतो, इथे इंडिव्हिज्युअल, प्रायव्हसी. आयफोन का फेमस आहे? प्रायव्हसी, बाकी काय कारण नाही. आय गेस कितीला बनतो माहिती आहे का तुम्हाला? आयफोन कितीला बनतो माहिती आहे तरी अंदाजे? आता विकतात किती? 1.5 लाखाला ना, 1.5 लाख 2 लाख. बनतो 8-9 हजाराला. ठीक आहे, 10,000 मॅक्स घ्या. विचार करा ब्रँडिंग कसं करतात असेल. अजून घ्या आयफोन. तसंही मला एवढं खास नाही वाटलं. मी घेणार होतो पण मला एवढं खास नाही वाटलं त्यात. अरे काय चेंज म्हटलं तरी पण चेंज होत नाहीये असं. कन्सिस्टन्सी. आता याचं महत्त्व काय असेल? संस्कृती नमुना संस्कृतीत समग्र विश्लेषण करण्यास आणि तिच्यातील अंतर्गत सुसंगतता म्हणजे इंटरनल कन्सिस्टन्सी समजून घेण्यास मदत करतो. यामुळे एक संस्कृतीला दुसऱ्या संस्कृतीपासून वेगळे ओळखता येते. आता जसं आता आपण पाहिलं कल्चर ट्रेट आहेत, ते पण आपण आता पेनावरनं दुसऱ्यांचा पेन. तसंच आता भारताची जी संस्कृती आहे ते आपण कम्पेअर कोणाशी केली? पाश्चात्य म्हणजे वेस्टर्न वर्ल्डशी केली. तेच इजिप्तशी करा किंवा सौदी अरेबियाशी करा. क्लिअर होऊन जातं की आपण कुठं आहेत ते समजून घेण्यासाठी इन्नर जे कन्सिस्टन्सी असेल. आता आपल्या आत काय काय कॉमन होते ते आपण इथं उदाहरणात दिलेले. कुठे गेले? वरती गेलं का? ठीक आहे, असो. बऱ्यापैकी कळून गेलं असेल तुम्हाला आता. आता रिव्हिजन करू थोडंसं. थोडक्यात जर सांगायचं झालं तर संस्कृती विशेषक संस्कृतीचा सर्वात लहान मूलभूत घटक, उदाहरणार्थ एक पेन. हे सगळं जेवढं आतापर्यंत शिकलं, किती स्लाइड झालेत आता? 10 स्लाइड झालेत ना. त्यापैकी तर 2 तर तिथं होते, बाकीचे 11 स्लाइड्स मधना सारांश एवढा असेल. ठीक आहे, तुम्हाला रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू असं रिव्हिजन करायचं आहे. आता एवढं सगळं वाचलं, चिंतन करा, मनन करा. तुमचे एक्झाम्पल जरी आले तरी काही प्रॉब्लेम नाही. हेच यावे असं पण नाहीये.
विशेषक झालं संकुल. कॉम्प्लेक्स काय होतं? अनेक विशेषक एकत्र येऊन तयार झालेला एक कार्यक्षम समूह म्हणजे क्रिकेटचा खेळ. आणि संस्कृती नमुना म्हणजे आपलं काय होतं? भारतीय संस्कृती नमुना. क्लिअर आहे? जाऊया पुढे आता. बऱ्यापैकी आता तुम्हाला कळून गेलं असेल. इथपर्यंत क्लिअर असणारच ऑब्व्हियसली. एवढंच म्हणजे बघा, कुठल्याही गोष्टी जर हे जर काल्पनिक असतं तर अजून अवघड झालं असतं, पण हे काल्पनिक नाही, आपण पाहतोय. दैनंदिनचं आपलं रोजचं काम आहे. ठीक आहे. संस्कृतीचे वैशिष्ट्य काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर. आता कल्चरचे वैशिष्ट्य काय असेल? आता भारताचं जाऊ दे, दुसरे कुठलेही ट्राईबचं घ्या, एक त्यांचं कल्चरमध्ये काय वैशिष्ट्य काय असणार आहे? काही ना काहीतरी शेअर करतील, है ना? काही ना काहीतरी ते ट्रान्सफॉर्म करतील, ट्रान्समिशन करतील त्यामध्ये, किंवा त्यामध्ये काहीतरी डेव्हलप करतील, किंवा काहीतरी आयडिओलॉजिकल असेल. तर वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. आता भलेही त्याचे जे हे असतील, विविध त्यांची व्याख्या असतील, पण काही ना काहीतरी असे विशिष्ट वैशिष्ट्ये असतात, ते बऱ्यापैकी कॉमन असतात. तर तेच पाहिजेत आपल्याला. संस्कृती ही एक गुंतागुंतीची आणि गतिशील संकल्पना आहे, जी मानवशास्त्राच्या अभ्यासात मध्यवर्ती आहे. तिच्या विविध व्याख्या असल्या तरी काही मूळ वैशिष्ट्ये सार्वत्रिकपणे युनिव्हर्सली ओळखली जाते, तसं बघितलं गेलं तर. आणि या वैशिष्ट्यांना समजून घेणे मानवी समाजाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी मूलभूत आहे. बघा, बेसिक आहे. कारण की कल्चर जर कळलं नाही तर हे हे जे आपण वाचतो हे काय अर्थच नाही. मग कल्चरवरच सगळं चाललंय हे, आणि कल्चरवरच डेप्थमध्ये जाणार होतो आपण. आता सगळ्यात पहिलं येतं शिकलेली जाते. संस्कृती ही नेहमी शिकलेली जाते असं यांचं म्हणणं आहे. आता का म्हणणं आहे? कसं काय शिकली जाते? कारण की जन्मतः आपल्याला काय भेटत नाही, है ना? जन्मतः आपण काय सायकल चालवायला येत नाही, किंवा जे पण असेल, बोलायला येत नाही, जेवायला येत नाही, किंवा पळायला येत नाही, है ना? जन्मतः तर सगळं भेटत नाही, किंवा लिहायला येत नाही, खूप साऱ्या गोष्टी असतील. तर ही शिकवली जाते. ती कशी शिकवली जाते? तसं जर पाहायला गेलं तर ती जन्मताना मिळत नाही, तर सामाजिक प्रक्रिया म्हणजे सोशलायझेशन आणि शिक्षणामुळे ती आत्मसात केली जाते. बालक आपल्या कुटुंबातून, समाजातून भाषा, वर्तन, मूल्य शिकते. ठीक आहे. तेच उदाहरण, जसं की आता जे छोटे छोटे मूल आहे ते नमस्ते करते, पोएम बोल म्हटलं की पोएम बोलतंय. अजून काय डान्स करायला लावतंय. पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेजच करून ठेवले आपण. ठीक आहे. सलाम करणे वगैरे जे जे पण जे पाहतं. आता तुम्ही सारखं सारखं मोबाईल घेऊन बसणार तर ते पण मोबाईल घेऊनच बसणार. तुम्ही जर पुस्तक घेऊन बसला तर ते पण पुस्तक घेऊन बसणार. आता तुम्ही कुठनं पुस्तक घेणार, है ना? पुस्तक घेतलं की तुम्हाला झोपच येईल. स्टुडंट्सना नाही बोलत आहे मी. स्टुडंट्सना पण झोप येते, ती वेगळी गोष्ट आहे. पण ते इंटरेस्टिंग असेल तर झोप यायला नाही पाहिजे. तर ते जैविकरित्या वारसा हक्काने मिळत नाही. पहिला पॉईंट क्लिअर आहे? शिकलेली जाते. लक्षात ठेवा, मी प्रश्न विचारेल. सेकंड आहे कल्चर हे शेअर्ड असते. जसं मी सांगितलं, हे शेअर कसं करतात? तर एखाद्या व्यक्तीची एकट्याची नसते. ठीक आहे. संस्कृती ही एका व्यक्तीचं नाही आहे काम, की मी आता थांबलोय, माझं सगळं चालेल, मीच खरा, आय एम द ओनली मॅन, अँग्री यंग मॅन. नाही चालणार. एकट्याची नसते, खूप एक समूह लागतो. त्या हिशोबाने ती संस्कृती चालणार. तर ती एका गटातील किंवा समाजातील अनेक सदस्यांमध्ये सामायिक असते. यामुळे सामाजिक एकसंधता लीन होत नाही. हां. समाजाची एक विशिष्ट भाषा, वेशभूषा, उदाहरणार्थ जर पाहिलं, सण किंवा उत्सव हे त्या समाजातील सर्वांद्वारे सामायिक केले जातात. भाषा आली, वेशभूषा आली. आता आता हे घालायला लागतं, कारण की हे प्रोफेशनलिझमचं काइंड ऑफ बोलू शकतो, किंवा जे नॉर्मल शर्ट पॅन्ट आहेत ते आपल्या याच्यात आहे, किंवा धोती कुर्ता आहे खाली, कारण की साऊथ इंडियामध्ये खूप गरमी आहे. नॉर्थमध्ये जाल तर ह्याच्यापेक्षा जाड कपडे भेटतील. तर हे काय आहे? शेअर्ड असते. ठीक आहे. आपण शेअर केले. आता शेअर केले म्हणजे ते पण शेअर केले. हे जीन्स कल्चर वगैरे ते कुठून आलंय? शेअरच केलं की. बऱ्यापैकी तेच करायचं बघतोय आपण. इथं जीन्सची काही गरज नाही. बाय द वे, हे ट्रॉपिकल आहे, उष्णकटिबंधीय आहे ना हे. इथं कुठं जीन्स वापरताय? गरमीमध्ये घाला, जीन्स कळून जाईल, वाफा निघतील. असं कल्चर इज सोशल, सामाजिक असते, ऑब्वियस आहे. संस्कृतीचा उदय आणि विकास समाजातच होतो. समाज असल्याशिवाय संस्कृती असू शकत नाही. हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. समाज असेल
तर संस्कृती असायलाच पाहिजे. बिना संस्कृतीचा समाज होऊच नाही शकत. आणि संस्कृतीशिवाय समाजात अर्थच प्राप्त होत नाही. बिना संस्कृती नसेल तर ते समाजच नसणार. कसं कळणार? एक जण जीन्स घालतंय, एक जण धोता कुर्ती घालतंय, एक जण कोट पॅन्ट घालतंय. कसं कळणार कुठं काय कुणाचं काय? काहीच ताळमेळ नाही. आता उदाहरण जर दिलं तर सामुदायिक विधी जसं की गणेशोत्सव किंवा ईद हे सामूहिक संस्कृतीचे दर्शन घडवतात. बऱ्यापैकी सोशल आहे ना, सगळे मिळून करतात. आपण शिरखुर्मा खायला येता, मटण खायला येता, वेगळी गोष्ट आहे. किंवा गणेशोत्सव आहे, आरती वगैरे असते, इवन विसर्जन असतो, सगळे सहभागी होतात विसर्जनमध्ये किंवा आगमनात पण. बघा हे जे आहेत पॉईंट्स ते खूप इम्पॉर्टंट आहेत. उदाहरणांवर तुम्हाला प्लस पॉईंट भेटणार आहेत. आणि हे जनरेट कसे करायचे तेच सांगतोय मी. कल्चर हे ट्रान्समिटेड आहे, क्युम्युलेटिव्ह आहे किंवा संक्रमणीय. संक्रमणीय तुम्हाला वाटतं की हे डिझीज वगैरे असेल, डिझीजवर नाही. मी खूप 2-3 बघितले किंवा हस्तांतरित करतात. हे पण हस्तांतरण कसं वाटणार? संस्कृती हस्तांतरित असते कसं वाटेल ते, म्हणून मी ते लिहिलं नाही. आणि ते जर बरोबर असेल तर तेही लिहू शकता. संस्कृती एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. जुन्या ज्ञानामध्ये नवीन ज्ञान, शोध आणि अनुभव यांची भर पडत जाते. यामुळे संस्कृती संचयित किंवा क्युम्युलेटिव्ह होते. आता पहा, आता जे वेद होते, ठीक आहे, जे वेद होते ते पहिले बोली असायचं ना, ओरल ट्रेडिशन होतं की पहिले बोलूनच ते करायचे, म्हणजे पहिले लिहायचे नव्हते. म्हणजे जर आता मी असेल तर मला पूर्ण वेद असेल तर मी काय करणार, माझ्या पोराला पूर्ण बोली ते शिकवणार. ते बोलून बोलून मग ते त्याच्या पोरांना, मग ते त्याच्या पोरांना. तर हे जे आहेत हे कल्चरचा भाग आहे. हे कल्चरला काय म्हणतात? कल्चर हे ट्रान्समिट होऊ शकतं, क्युम्युलेटिव्ह आहे, शेअर होऊ शकतं, संचयित होऊ शकतं. संचयित पण बरोबर शब्द मला वाटते, पण ठीक आहे. आता एक्झाम्पल पाहूया. पारंपरिक लोकगीते, ठीक आहे, जे पण असेल, जसं जनगणमन आहे 47 पासून चाललंय, तर कथा किंवा हस्तकलेची कौशल्य पुढच्या पिढीला शिकवली जातात. आता तुम्ही तुमच्या बाळाला, तुम्हाला जर चांगलं चेस खेळता येईल तर तुम्ही चेस शिकवणार, किंवा तुम्हाला जर ड्रॉइंग चांगलं असेल तुम्ही सारखं सारखं ड्रॉइंगच करत बसणार ना, तर ते बाळ बघून बघून तेच शिकणार. किंवा सुनिधी चव्हाण जे आहेत, जे सिंगर आहे, तर त्यांनी खूप छान गाणं सारखं सारखं, त्यांचे आता त्यांचं ते पॅशनच आहे, तर ते गाणंच बोलणार. ते गाणं बघून बघून त्यांचं मूल पण तेच शिकणार. तसंच आहे आधुनिक तंत्रज्ञान, उदाहरणार्थ स्मार्टफोन पारंपरिक जीवनात समाविष्ट होतो. स्मार्टफोनमुळे आता तर रील 10-10 सेकंडची मेमरी झाली तुमची. 10 सेकंडवरती तुम्ही जास्त टिकूच नाही शकत. प्रॉब्लेम काय होतो माहिती का रीलचा? एक डोपामाइन बूस्ट भेटतो आपल्याला. डोपामाइन म्हणजे काय? एक असा ब्रेनमध्ये एक हार्मोन आहे, ते रिलीज होतं. त्यामुळे आपल्याला खुशी प्राप्त होते. ठीक आहे, आपण खूप खुश होतो. डोपामाइन रिलीज झाला की आपण खुश होतो. पाहतो पाहतो पाहतो, साईडला ठेवलं, बोर होतो आपल्याला. असं वाटतं काय यार, आपल्या जीवनात काहीच नाही आहे. बोर झालं म्हणून परत, ते बोर झाले म्हणून परत बघत बसतो. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही 5 मिनिटात नंतर परत चालू करता बघा. सगळ्या डेंजर सवय सोडून द्या. एस्पेशली जे आत्ताचे या काळातले आहेत. एक फिक्स टाइम ठेवा ना, 6 ते 7 जे पण असेल तुमचा, एक फिक्स टाइम ठेवा 1 तासाचा. मोर दॅन सफिशियंट आहे. पण त्याच्यानंतर तुम्ही ते घ्यायला नाही पाहिजे. जे काय असेल, लॅपटॉप वगैरे घ्या किंवा छोटा टॅब घ्या, कसंही घ्या, तुमच्याकडे आहेत तसे बऱ्यापैकी पैसे, तर ते घ्या आणि त्याच्यावरच फोकस करा. ठीक आहे, नाहीतर तेच होऊन जाईल. ठीक आहे, संक्रमित असते ना, तेच तुमचं मूळबाळ किंवा जे पण आजूबाजूचे असतील तेच बघून होतील. हे कुठं कुठं शेअर होतं बघा. आता कल्चर कुठपर्यंत नेऊ शकतं आपल्याला. आता ॲडॅप्टिव्ह आहे. ॲडॅप्टिव्ह म्हणजे काय? जुळवून घेते. जुळवून काय घेते? आता बघा, मी जसं सांगितलं ह्याच्या अगोदर पण, आता हे आहे, ठीक आहे, कोट पॅन्ट 3 पीस, हे कुठं चांगलं? अमेरिकामध्ये. का? तिकडं थंडी आहे. इकडं जर घातलं मी डेली तर काय होईल मला माहिती आहे ना, आतनं पूर्ण भिजून बाहेरनं पण पूर्ण भिजून जाईल. तसं काम आहे. नशीब एसी आहेत, नाहीतर अजून वाट लागली असती. ठीक आहे, तेच आहे. एक्झाम्पल म्हणून मला वाटतं तेच घेतले मी. थंड प्रदेशातील लोक उबदार कपडे घालतात, तर उष्ण प्रदेशातील लोक हलके कपडे घालतात. आपल्याकडे जरी उष्ण असलं तरी पण आपण फुल शोसाठी काही करू शकतो आपण, आहे ना. जरी आयफोन नाही घ्यायचा असेल तरी पण घेऊ शकतो आपण. EMI वर घेऊ, पण घेऊ. दाखवायला पाहिजे ना, रिंगटोन वाजायला पाहिजे आयफोनची. जाऊ दे. देखील स्थानिक पर्यावरणावर अवलंबून असते. ठीक आहे, अन्नपद्धती पण. आता साऊथमध्ये सगळ्यात जास्त काय उगतं मला सांगा? भात उगतो. भाताचे किती व्हरायटी आहेत? 1000च्या वरती व्हरायटी आहेत बासमतीचे, बाकीचे पण. नॉर्थमध्ये काय? पनीर, दूध, अमूल, मलाई, तसं आहे.
ठीक आहे. प्रादेशिक आहे, ॲडॅप्टिव्ह आहे, त्यांचं आपण महाराष्ट्रात काय दोन्ही मिश्रण आहे. भात पण आपण दाबून खातो, चपाती भाकरी. तसं बघितलं तर आपलं जे परिपूर्ण डाएट आहे, ठीक आहे, महाराष्ट्रातलं आपलं भाकरी चपाती भाजी फायबर्स फ्रूट्स सगळे असतात. पाचवा पॉईंट कळून गेला. डायनॅमिक असते. डायनॅमिक म्हणजे एकदम डायनॅमिक, छाती चवडी करून तसलं डायनॅमिक नाही आहे. ठीक आहे, गतिशील असते. म्हणजे काय, ती बदलत राहते. काय बदलते किंवा विकसित होते. जर सांगायचं झालं तर आता आपण जे सोशल प्लॅटफॉर्म्स वापरत आहात 10 वर्षा अगोदर कसं वापरायचो. हार्डली आपण मेसेज केला असेल किंवा टेक्स्ट मेसेज केला असेल. त्याच्या पलीकडे काय, हळूहळू नंतर व्हॉट्सॲप आला, इन्स्टा आला, एफ बी आलं, अजून काय वेगळं काय ते स्नॅपचॅट आलंय. मला तर ते माहीत पण नाही आणि मी घेणार पण नाही. ते का स्ट्रिकवर स्ट्रिक 1000 दिवसाची स्ट्रिक काय ते कळत नव्हतं. काय नोबेल भेटणार आहे का तुम्हाला त्यावर. कशावर पण टाइम वेस्ट करता. बघा माझा मित्र बघा एकदम जिगरी बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. काय इथं लक्ष द्या. असो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेगाने स्वीकार आणि त्यामुळे संवाद पद्धती आणि सामाजिक आंतरक्रियांमध्ये झालेला बदल संस्कृती गतिशील. आता ते तर काय ते नवीन आता जेनझी जेनझी शब्द आलेत. ते स्किबिडियन स्किबिडी काय ते अजून 2-3 शब्द आहेत. स्लँग वगैरे पण सगळी चेंज व्हायला लागली. आता तर पोरं पण कसे कसे फुल सेनम काय ते कुठलं गाणं होतं, चांगलं गाणं होतं, विसरून गेलो मी. ना हिरो से ना मोती से, ठीक आहे ते असं द्या आता. ते जाऊ दे, तिकडे चाललंय आता. पण कळून गेले ना. डायनॅमिक आहे. डायनॅमिक म्हणजे काय, ते बदलत असते किंवा विकसित होत असते. आता आपण पूर्ण विकसित झालोय, ठीक आहे. या दगडांपासून ते आत्तापर्यंत बघा, तर विमाने पण उडायला लागलेत. आता विमानची दुर्घटना पण डेंजर झाली आहे. पण ते एक्सेप्शन असतात काही काही खूप. आता चेक्सवर असतं ते ती वेगळी गोष्ट, त्यावर आपण कधी नंतर डिस्कशन करूया. तर आता हे कळून गेलं. पुढं होतो सतत डायनॅमिक झालं. त्यानंतर असते इंटिग्रेटेड. म्हणजे काय, एकात्मिक असते. एकात्मिक कसं असते आता जर पाहायला गेलं तर संस्कृतीचे जे वेगवेगळे भाग असतात ना, तर एकामध्येच ते गुंतलेले असतात. जसं की आता धर्म जर घेतला तर त्यामध्ये पण भरपूर जे गोष्टी असतात ते एकातच गुंतलेले असतात. जसं की पाहूया एक्झाम्पल. संस्कृतीचे विविध भाग जसं की धर्म, अर्थव्यवस्था, राजकारण, नातेसंबंध हे एकमेकांशी जोडलेले असतात आणि ते एकत्रितपणे कार्य करतात. एका भागात बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर भागांवर होतो. तर ह्याचा एक्झाम्पल काय आहे, तर एखाद्या समाजाच्या धार्मिक श्रद्धा त्यांच्या अन्न पद्धती, विवाह पद्धती आणि आर्थिक व्यवहारांवर परिणाम करू शकतात. आता समजा एका XYZ रिलीजन आहे, त्यांचं जर कुठल्याही व्यक्तीनं विरोध केला की मला हे जेवण किंवा दुसरं जेवण खायचं आहे, तर त्याच्यावरती समाज काय ॲक्शन घेईल तुम्हाला माहिती आहे. तर जराही बदल झाला तर ते इंटिग्रेटेड आहे, तर सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. हे ठीक आहे, शॉर्ट एक्झाम्पल आहे. तेच लार्ज स्केलवर तुम्ही विचार करा. ठीक आहे, जसं की धर्म, अर्थव्यवस्था, राजकारण, बऱ्यापैकी तेच आहे. त्यानंतर सिम्बॉलिक असते, प्रतिकात्मक असते. आता काय सिम्बॉलिक असते, तर प्रतीकांद्वारे व्यक्त केली जाते. आता प्रतीक म्हणजे काय, कुठले कुठले प्रतीक. प्रतीक कुठल्या पोराचं नाव असेल पण आहे माझं मित्राचं, पण ठीक आहे. प्रतीक म्हणजे काय, सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे काय, काही ना काहीतरी सिम्बॉल असेल. पेन असेल किंवा भाषा असेल, कपडे असतील, काही काही असू शकतं. हावभाव असतील. जसं की भाषा, हावभाव, वस्तू, विधी हे सर्व प्रतीके आहेत ज्यांना समाजात विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. आता मी असं केलं, ठीक आहे, किंवा असं असं केलं तर ह्याचा वेगळा अर्थ आहे, ह्याचा वेगळा अर्थ आहे, ह्याचा वेगळा अर्थ आहे. बरोबर आहे. तर हे काय, सिम्बॉलिक आहे. आपण नुसतं असं असं जरी केलं तरी कळून जातं की काय बोलायचं याला, समजू शकतो. हे सिम्बॉलिक आहे. उदाहरणार्थ राष्ट्रीय ध्वज, धार्मिक चिन्हे जसं की ओम, क्रॉस आणि अभिवादनाचे प्रकार जसं की नमस्कार, हँडशेक हे प्रतीके आहेत. हे सिम्बॉलिक आहे. बऱ्यापैकी कळून गेलं असेल आता. त्यानंतर येतं ॲडिशनल. ॲडिशनल म्हणजे काय, विचारात्मक आहे. म्हणजे केवळ फक्त वस्तूंपुरता नाही. आपण फक्त कल्चर म्हटलं की वस्तूंपुरतंच नसतं की बाबा देवपूजन हे ते मूर्तीपूजा, ते नाही आहे. केवळ कृती आणि वस्तूंपुरती मर्यादित नसते, तर ती कल्पना, जसं मी सांगितलं, कल्पना गजनीमधली नाही. ठीक आहे. मूल्ये, कल्पना काय, कल्पना इज डेड काहीतरी असं लिहिलेलं नाही का अंगावर त्याच्या, असू दे, विचारांवर आधारित असते.
जसं की कर्म आणि पुनर्जन्म यासारख्या संकल्पना भारतीय समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. आता ह्यावर पण आपण डिस्कशन डिटेलमध्ये करणार आहोत. ठीक आहे, रिबर्थ, कर्मा, कर्मावर तर खूप काही डिटेलमध्ये आहे आपलं, पुढं पेपर 2 मध्ये आहे ते. आयडियाशनल कळलं, काल्पनिक काल्पनिक बोलतोय, विचारात्मक. टच होत नाही वाटतं, खालीच गेला लागेल.